पहा प्रियानो, आज जे वचन आपल्याला प्राप्त झालेलं आहे त्यामध्ये लोकांनी येशूला विचारलेलं आहे की तुमचा पिता कोठे आहे. जर कोणी आपल्याला विचारलं तर आमचा पिता कोठे आहे, तर आपण एक साधं उत्तर देतो की जे आपण जगिकदृष्ट्या विचार करतो. कारण या जगामध्ये राहत असताना आपण फक्त आपल्या जगिक पित्याविषयी विचार करतो. पण खरंच जेव्हा आपण आध्यात्मिकदृष्ट्या जर ह्या गोष्टीचा विचार केला तर आपण आपल्या स्वर्गीय पित्याबद्दल सांगतो. मग लोकांनी जो त्याला प्रश्न केलेला आहे की तुमचा पिता कोठे आहे, तेव्हा येशू त्यांना म्हणतो, तुम्ही मला ओळखले असते तर पित्यालाही ओळखले असते. तर इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे, आपल्याला हे समजलं पाहिजे, हे कळलं पाहिजे की आपल्याला कोणाला ओळखण्याची गरज आहे. तर सर्वात प्रथम आपल्याला येशूला ओळखण्याची गरज आहे. येशू कोण आहे, येशू या जगामध्ये कशासाठी आला. ज्या लोकांना येशू माहीत नाही त्या लोकांना प्रथम येशू समजला पाहिजे, मग त्यांना स्वर्गीय पित्याविषयी समजेल आणि त्यानंतर सार्वकालिक जीवनाविषयी समजेल. कारण येशू म्हणतो, माझ्याकडे आल्या वाचून पित्याकडे जाण्यात कोणीही शक्य नाही. कारण पहा प्रियानो, जर आपण येशूला ओळखलं तर आपण पित्यालाही ओळखू आणि त्या सार्वकालिक जीवनामध्ये आपण त्यांच्याबरोबर राहू शकू. प्रियानो, कारण येशूला ओळखणं हे एवढ्यासाठी महत्त्वाचं आहे, कारण आपल्या पापासाठी या जगामध्ये येशू ख्रिस्त आला. आपल्या पापासाठी त्याने मरणदंड सोसला, क्रुसावरती आपला प्राण दिला आणि तिसऱ्या दिवशी तो मरणातून पुन्हा विजयी झाला आहे. तर पहा प्रियानो, जो मरणातून विजयी झाला आहे त्याला जर आपण ओळखलं, त्याच्यावर जर आपण विश्वास ठेवला, तर पहा प्रियानो, आपल्यालाही तो सार्वकालिक जीवनाचा मार्ग सापडेल. यामध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचं विश्वास ठेवणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. ओळखणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. मग आपल्याला हे कळलं पाहिजे की आपण काय ओळखायचं आहे, कशावरती विश्वास ठेवायचा आहे आणि ह्या जगिक गोष्टींमध्ये लक्ष न देता वरील गोष्टींकडे लक्ष लावलं पाहिजे. तरच आपल्याला तो सार्वकालिक जीवनाचा मार्ग सापडेल. धन्यवाद.